उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून शिवसेनेनं पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना विमानानं आणण्याची व्यवस्था केली आहे। याची माहिती देताना खासदार नरेश म्हस्के यांनी जे कधी विमानात बसले नव्हते अशा लोकांना शिवसेनेनं विमानानं आणलंय अशी बढाई मारली आहे। यातून खासदार म्हस्केंनी दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटनेमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांचा अवमान केला अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात। खासदार म्हस्के नेमकं काय म्हणालेत बघा की काल 75 लोकांचं ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी विमान सरकार तर मदत करते परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे 75 प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं। आता दुपारी 185 प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे। रात्री सुद्धा 185 प्रवासी यांचं विमान या ठिकाणी येणार आहे। आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे।